मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रक आणि 2 कारचा भीषण अपघात झाला। मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झालाय। सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकच्या धडकेनं एका इनोव्हा गाडीसह अन्य एक कार ब्रिजवरून खाली कोसळली। अपघातात 3 ते 4 जणांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येते। पोलीस आणि आरबीआय टीमने मदत कार्य हाती घेतलंय। बदलापूर येथील एमआयडीसी परिसरातील प्लॅटिनम पॉलिमर कंपनीत भीषण आग लागली। या आगीमुळे केमिकल ड्रमचा स्फोट झाला। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने अद्याप तरी अशी माहिती समोर आली नाही, पण या आगीमुळे परिसरात मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत संपन्न झाली। पक्षातील सर्व ज्येष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित होते। शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी सुचवलेला मलबार हिलच्या नावातील बदल नाकारण्यात आलाय, तशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील सूत्रांकडून मिळाली आहे। मुंबई रुग्णालयात मुस्लिम रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना संबंधित रुग्णांच्या कुटुंबियाची परवानगी घ्यावी, आवश्यक असेल तरच दाढी काढण्याचा निर्णय घ्यावा, अशी अजब मागणी समाजवादी पार्टीने केली। तसं पत्र अतिरिक्त आयुक्तांना दिल्याने पालिकेत नव्या वादाला तोंड फुटणार आहे। तर मुंबईतल्या घाटकोपर येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांनी धमकावत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सय्यद गौस वाहिद याच्यासह 3 फेरीवाल्यांवर गुन्हा नोंदवत सय्यदला अटक करण्यात आली आहे, तर 2 जणांचा शोध पोलीस घेत आहेत। मध्य मार्गावरही एसी लोकल आता धावणार आहेत आणि येत्या मार्च महिन्यापासून 2 एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। लोकलमध्ये अपघात होऊन मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण 10% घटलं असलं तरी अजूनही दर दिवशी सरासरी 9 लोकांचा लोकल अपघातात मृत्यू होतोय। बाहेरगावी जाणाऱ्या तत्काळ रेल्वे प्रवास भाड्यात अघोषित वाढ करण्यात आली आहे। 2 पेक्षा अधिक तिकीट बुक करणार असाल तर तिकिटाच्या मूळ किमतीपेक्षा अधिकचे पैसे आता मोजावे लागणार आहेत। अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली। आता 10 जानेवारीला 3 न्यायमूर्तींचं नवं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे आणि त्यानंतर मुख्य याचिकांवरील अंतिम सुनावणीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे। मॅगी शिशाचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याची नेस्ले कंपनीनेच कबुली दिली आणि त्यामुळे मॅगीवर पुन्हा एकदा बंदी येण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात स्वाईन फ्लूनं रेखा मुरुडकर या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। मुरुडकर या मूळच्या रेंदाळच्या रहिवाशी होत्या आणि सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। नागपूर जिल्ह्यातील देवलापार जवळ मानसिंगदेव अभयारण्यात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला। टायगर कॅपिटल ऑफ इंडियाच्या आसपास गेल्या 4-5 दिवसातून वाघाचा हा 3रा मृत्यू आहे। या बछड्याच्या मृत शरीराचे 6 तुकडे आढळून आले आहेत। गोंदिया जिल्ह्यात आसपासच्या वादात विकोपाला गेल्यानं तुमखेडा गावातील उपसरपंचानं थेट ग्रामपंचायत सदस्यावर गोळ्या झाडत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यात ग्रामपंचायत सदस्य राजू टेंभुर्णीकर यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी उपसरपंच दुर्गेश लिल्हारे आणि प्रकाश लिल्हारे या दोघांना अटक करण्यात आली आहे। गोसीखुर्दच्या धरणात मासेमारीसाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा 48 तास उलटले तरी शोध लागलेला नाही। स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम बुडालेल्या अरविंदचा शोध घेत आहेत आणि या दोघांपैकी एकाने आपला जीव कसाबसा वाचवला, मात्र अरविंदचा अद्यापही शोध लागला नाही। सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील धनगरवाडी हद्दीत आज पहाटे केमिकलनं भरलेला टँकर पलटी झाला। या अपघातानंतर टँकरनं पेट घेतला, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। बोईसर येथील पंचाळी ग्रामपंचायत हद्दीत 2 सख्या भावांची 2 घरं जळून खाक झाल्याची घटना घडली। शिवाजी माछी व मच्छिंद्र माछी या 2 भावांची नावं आहेत आणि आग लागल्याची घटना घडताच तारापूर एमआयडीसी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। विरारमध्ये 4 मोटरसायकल अज्ञात इसमांनी जाळल्याची घटना घडली। विरार पूर्व कोकण नगर येथे श्री साई निवास या चाळीसमोरील मोकळ्या जागेत या 4 मोटरसायकली पार्क करण्यात आल्या होत्या। या आगीत या 4ही मोटरसायकली पूर्णपणे जळून खाक झाल्यात। पुण्यात राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर घाणेरडा कमेंट करणाऱ्या युवकाला मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या। यावेळी या युवकाला 50 उठाबशा काढायला लावून राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांची माफी मागायला लावली।
घरगुती सिलेंडरमधील गॅस चोरून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण क्राईम ब्रांचने डोंबिवलीत उघड केलाय। डोंबिवली पूर्वेतील पेंढारदलाच्या पाठीमागे भारत गॅसचे गोडाऊन असून त्यामध्ये सर्रासपणे गॅस चोरी केली जात होती। या प्रकरणी गॅस एजन्सीमधील 17 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली आहे आणि यामध्ये पोलिसांनी 140 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। साखर कारखाने चालू होऊन 2 महिने झाले तरी अद्याप एकही कारखान्याचे ऊसाचं बिल आलेलं नाही। ऊस गेल्यानंतर 14 दिवसात बिल देणं कारखानदारांना कायद्यानुसार बंधनकारक असतानाही ऊसाची बिलं दिली जात नसल्याच्या विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर उडी मारलेल्या तरुणीला लोकांनी वाचवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला स्थानकात ही तरुणी अचानक रुळांवर जाऊन उभी राहिली, परंतु रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांनी खाली उतरत या तरुणीचे प्राण वाचवले। पतीला कंटाळून आपल्या 6 वर्षीय मुलीसह लोकल समोर आत्महत्या करण्यास पोहोचलेल्या महिलेचा जीव बचावला गेलाय। सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली। 1 जानेवारीच्या दिवशी ही घटना घडली असून ती आत्महत्या करताना पाहून लोकांनी आरडाओरड केल्यानं मोटरमनने लोकल थांबवली, त्यामुळे या महिलेचा तसंच तिच्या मुलीचा जीव वाचलाय। कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने 4 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तसंच या स्फोटात एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आकांक्षा देशमुख हत्याप्रकरणी औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांच्या सभेत विद्यार्थ्यांनी ही जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। औरंगाबादच्या रुक्मिणी सभागृहात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर मात्र जोरदार टीका केली। 5 राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर अनेकांना पीस फुटलेत, जग जिंकल्यासारखं हवेत आहेत, मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। मोदींनी केलेल्या कामांमुळे आपण ताठ मानेने जगू शकतो असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आमच्या सरकारने केलेल्या कामांचा आढावा घ्या, 15 वर्षात मागच्या सरकारने केलेल्या कामांपेक्षा जास्त आहे असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये केलं। फुलंब्री तालुक्यात प्रशासकीय इमारत, विश्रामगृह इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते। जळगाव शहरातील पोलनपेठ भागात असलेल्या रमेश किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केलेला आहे आणि याच भागात एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झालेत। शहरात चोरीचं सत्र सुरू असून चोरांवर पोलिसांचा वचक नसल्याने नागरिक हैराण झाले असून शहरात भीतीचं वातावरण आहे। पुणे विद्यापीठाच्या बौद्ध चिन्हातून शनिवार वाड्याचे चित्र काढून टाकून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची मुद्रा असलेले नवे बौद्ध चिन्ह स्वीकारावे अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राज्य संघटक सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांनी गीत सादर करून केलेली आहे। राफेल विमान घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेसने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आंदोलन केले। काँग्रेसच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। केंद्र सरकारने राफेल विमान खरेदीत आर्थिक नैतिक भ्रष्टाचार केलाय। या व्यवहाराबाबत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात खोटी माहिती सादर करून देशाच्या सर्वोच्च संस्थेची तसंच समस्त देशवासियांची दिशाभूल केली आहे। या व्यवहाराची जेपीसी मार्फत चौकशी करा अशी मागणी काँग्रेस करते। विविध मागण्यांसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर मागील 9 दिवसांपासून स्वाभिमानी संघटनेने आमरण उपोषण सुरू केलं होतं, मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आणि त्यातच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने चिडलेल्या कार्यकर्त्यांनी प्रकृती बिघडलेल्या उपोषणकर्त्यांना चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं। इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने अंध अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान रकमेसाठी 5% रकमेच्या बिलाची अट घालण्यात आली। प्रत्येक लाभार्थ्यांनी बिल दिलंच पाहिजे अशा अन्यायी अटीच्या संदर्भात शासनाने कोणताही अध्यादेश जारी केलेला नसल्याने तो रद्द करा यासाठी अंध अपंग कल्याण संघाच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। इचलकरंजी शहरामध्ये ज्ञान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रदर्शनात 150हून अधिक उपकरणं मांडण्यात आली होती। यात स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी, टाकाऊपासून टिकाऊ अशा नानाविध उपकरणांचा समावेश होता। प्रत्येक जिल्ह्यात आणि वॉर्डात आपल्या पक्षाचे कार्यालय असावे आणि ते पक्षाच्या नावावर असावे। अर्धा एकर जमीन विक आणि सांगलीत एखादा प्लॉट घे, तोही रासपच्या नावावर घे आणि पक्षाचं कार्यालय थाट असा अजब सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि मंत्री महादेव जानकर यांनी एका कार्यकर्त्याला दिला। सांगलीमध्ये आयोजित कार्यक्रमात जानकर बोलत होते।
धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारने धनगर समाजाला फसवले नसल्याचं वक्तव्य पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केलंय। मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य पातळीवरचा होता, मात्र धनगर समाजाला अनुचित जमातींमध्ये पाठवण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या खत्यारीत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार असा विश्वासही जानकरांनी व्यक्त केलाय। पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीला सुरुवात केल्यानंतर पुण्यामधील काही नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला कडाडून विरोध केला जात आहे, तर दुसरीकडे पुण्यातील एक वकील डोक्यावर कढई घालून बाईकवरून फिरताना दिसत आहे। या वकिलाचा हेल्मेट सक्तीला विरोध नाही, पण हेल्मेटच्या दर्जाबाबत त्याला आक्षेप आहे। दर्जा नसलेले हेल्मेट विकणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करत नसल्याने या वकिलाने डोक्यावर कढई घालून फिरायला सुरुवात केली आहे। हेल्मेट सक्ती कृती समितीच्या वतीने हेल्मेट न घालता पगड्या घालून आंदोलन करण्यात आलं। यावेळी सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात रॅली दरम्यानही आंदोलकांनी हेल्मेट न घातल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। पुण्याच्या हडपसरमध्ये शिवसेनेला हेल्मेटची होळी करत हेल्मेट सक्तीला विरोध केला। माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। एकीकडे हेल्मेट सक्तीला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र पुणे पोलिसांकडून विविध माध्यमातून पुणेकरांमध्ये जनजागृती निर्माण केली जाते। पुण्यातील स्वारगेट पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अशोक कदम यांनी कवितेच्या माध्यमातून हेल्मेट किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। हेल्मेट प्रकरणात पुणेकरांना न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाता येणार नाही, त्यांना ऐकावंच लागेल। शिवाय नियमांचं उल्लंघन केल्यास पुणेकरांना कायदेशीर नोटीस देण्यात येईल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट वादावर वक्तव्य केलंय। पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे आपली नक्कल काढतो म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली। या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईनं एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल झाला। 8वीतल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच पीडित विद्यार्थ्यानं आपली नक्कल केल्याच्या समजातून शिक्षक व्यंकटेश कळसाईत याने विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ येईपर्यंत मारहाण केली। पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील तब्बल 150 नागरिकांच्या खात्यावर अचानक पैसे जमा झाल्याने खळबळ उडाली। 500 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत पैसे खात्यावर जमा झाले असून हे पैसे कोणी पाठवले, कुठून आले याची माहिती कोणालाच नसल्याने सर्वच जण बुचकळ्यात पडलेत। अचानक खात्यावर पैसे जमा झालेले काढण्यासाठी नागरिकांनी मात्र बँकेत गर्दी केली। नांदेडमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नांदेड विमानतळावर स्वागत केलं। यावेळी नवा मोंढा मैदानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा नांदेड काँग्रेसच्या वतीने खासदार अशोक चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला। भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांची आज अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सभा आहे आणि पोलिसांकडून या सभेला परवानगी मिळाली आहे। एसटी महामंडळ आता माल वाहतूक सेवा सुरू करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची माल वाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितलं।